दसरा मेळावा यासाठी मागच्या वेळी न्यायालयीन लढाई लढायला लागली होती शिवसेनेला आणि त्यानंतर दसरा मेळावा शिवतीर्थावरती झाला होता आणि शिंदेचा आझाद मैदानावरती झाला होता. यंदाचा दसरा मेळाव्याची उत्सुकता काय असणार आहे थोडं? खरं म्हणजे एकनाथ शिंदेनी त्यांचा दसरा मेळावा अहमदाबादला घेतला पाहिजे. महाराष्ट्रात त्यांना दसरा मेळावा घ्यायचा तसा नैतिक अधिकार नाही, कारण त्यांचा जो पक्ष आहे तो गुजरातमधून चालतो, अहमदाबादमधून चालतो, साबरमतीमधून चालतो किंवा गांधीनगरमधून चालतो. तेव्हा त्यांचा जो गट आहे त्यांनी महाराष्ट्रात कशा करता घ्यावा दसरा मेळावा? त्यांनी तो मेळावा गुजरातला घेतला पाहिजे किंवा गुजरातला अडाणींचं जे एक मोठी जागा आहे तर तिथे घेतलं पाहिजे आणि अडाणींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायला पाहिजे, सन्माननीय महनीय प्रवक्ते म्हणून, किंवा मोदींना बोलवायला पाहिजे, अमित शहाना बोलवायला पाहिजे. या गटाचा महाराष्ट्राशी आणि मराठी अस्मितेशी काही संबंध नाही, अजिबात नाही. महाराष्ट्रातल्या शाळासुद्धा ते लोक अडाणींना देत आहेत. त्यांना या महाराष्ट्रामध्ये दसरा मेळावा शिवसेनेच्या नावाखाली घ्यायचा काही अधिकार नाही. त्यांनी खरं म्हणजे धर्मवीर सिनेमा गुजरातीमधून काढायला पाहिजे. महाराष्ट्र असे सिनेमे स्वीकारत नाही खोटे, त्याच्यामध्ये सत्य नाही, वास्तविकता आहे. तर माझी मागणी आहे की सगळ्यात मोठं मैदान जर कुठलं असेल गुजरातमध्ये, त्यांनी हा मेळावा गुजरातला घ्यावा किंवा प्रधानमंत्री जे हे आहे त्यांचं निवासस्थान फार मोठी जागा आतमध्ये, तिथे एखादा मेळावा घ्यावा, नक्की घ्यावा आणि तिथे त्यांनी जाऊन भाषणं करावी. महाराष्ट्राला अक्कल शिकवू नये दसरा मेळाव्यात.